माझं नाव समीक्षा संदीपराव कचवे. शाळेचे नाव के बापूसाहेब जामकर विद्यालय दैठणा. पाण्याची मुख्य समस्या. पाण्याच्या अनेक गंभीर समस्या आहेत ज्या जागतिक आणि विशेषतः भारतासारख्या देशांना भेडसावत आहेत. एक, पाण्याची टंचाई. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. पावसातील अनियमित हवामान बदलल्यामुळे मान्सूनचा पाऊस अनियमित झाला आहे, त्यामुळे जलस्रोतांमध्ये पाणी कमी होते. भूजलाचा अतिउपयोग शेती आणि इतर कामासाठी भूगर्भात पाण्याचे जास्त वापर होत आहे, त्यामुळे पाण्याची पातळी खाली जात आहे. पाण्याचे असमान वितरण. शहरी भागात आणि काही विशिष्ट प्रदेशात पाणी जास्त प्रमाणात वापरले जातात, तर ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी मिळत नाही. 2, जलप्रदूषण. सांडपाणी. शहरामधील अनेक उद्योगांमध्ये सांडपाणी प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडली जाते. उद्योग कचरा. कारखान्यातून बाहेर पडताना विषारी रासायनिक पदार्थ पाण्यात मिसळतात. शेतीतील घटक. शेतीतील वापरली जाणारी कीटकनाशके आणि रासायनिक खते पाण्यासोबत जलस्रोतांमध्ये जातात. आरोग्यावर परिणाम. प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, अतिसार आणि इतर रोग होतात. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची समस्या. अशुद्ध पाणी. अनेक लोकांना पिण्यासाठी शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळत नाही, त्यामुळे ते दूषित पाण्यावर अवलंबून राहतात. महिला आणि मुलींवर ताण. ग्रामीण भागात महिला आणि मुलींना पिण्याचे पाणी आणण्यासाठी दूरवर चालत जावे लागते, त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर परिणाम होतो. पाण्याचे आरोग्य व्यवस्थापन. पाणी गळती. जुन्या पाईपलाईन आणि नळ जोडण्यामधील पाणी गळती होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. शेतीतील सिंचन पद्धत. शेतीतील पाटाने पाणी देण्यासाठी पारंपरिक पद्धतीमुळे पाण्याचा अपव्यय होतो. या समस्यांना काही उपाय. पाण्याची बचत. पाण्याचे प्रत्येक थेंबाची बचत करणे आणि योग्य वापर करणे. पाणी व्यवस्थापन. आधुनिक सिंचन पद्धत. ठिबक सिंचन, तुषार सिंचन वापरणे. पाणी पुनर्भरण. पाण्याचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी उपयोजना करणे आणि मगच त्याचा पुनर्वापर करणे.